आज बोस आज संडे. आता 1 वाजलेत. तर मस्तपैकी झोपलो होतो. आता लय झोप आली लय. मी 10 वाजता झोपलो होतो. आताच उठलो जस्ट. आणि मार्केट बघून झोपलो होतो. मार्केट काय एवढं खास नाही. आज पूर्ण मार्केट नाही एवढं बोर आहे ना आज. तो मी दाखवतो. आज मार्केटवर एंट्री आपण घ्यायचा प्रयत्न करूया. चला ठीक आहे, आपण जाऊया पहिलं आपल्या स्क्रीनवरती. बघू शकते हे मार्केट आहे. इथं ओपन झालं मार्केट. हे काय मार्केट आहे? 5 मिनिटाचा टाईम फ्रेम. बघू शकते हे मार्केट आहे आज. हे मार्केटवर काय ते बघूनच बोर वाटायला लागलं. हे बघा, कालपासून मार्केट बघ कसं चाललं. हे पूर्ण पूर्ण काल नाही का ह्याच्या अगोदर बघू शकता एंट्री मस्त दिला होता. हे बघा, हे पण हे जे आहे ना, हे मार्केट नीट नाही चालू आहे. बघू आपण एक एंट्री घ्यायचा ट्राय करूया. इथं 5 मिनिटामध्ये तर काय नाही होणार आपल्याला, नाही काय 3 मिनिटामध्ये एंट्री बघायला होणार. 3 मिनिटामध्ये ट्राय करूया. चला काय भेटते का, काय होतंय का. वीस 11:37. 20:11:37. 327. 327 पॉईंटचा बॉक्स आखलेला आहे आपण. आता आपलं ओपनिंग लेवल ही आहे. तर ओपनिंग लेवलपासून आपण बघूया आता काय भेटतंय का. 50% पासून रेजिस्टर मारलं डाऊन साईडला इथं. ओव्हरऑल म्हणायला गेलं ना, ओव्हरऑल आजचं मार्केट तुम्हाला सांगतो कसं आहे. टोडीचं मार्केट हे रेंज एक, हे रेंजच्या आतच खेळतं मार्केट आज. बघू शकता प्रॉपरली कशी रेंज निघाली. हे रेंजच्या आतच मार्केट आज खेळत आहे. जेव्हा रेंजला तोडन ना, तेव्हा मार्केटला खरी मूव्ह येईन असं वाटतं मला. इथं आपण एक टूल लावून ठेवूया. इथे घेऊया आणि इथे घेऊया. हां, बाईंग साईडला तोडलं किंवा सेरी साईडला तोडलं तर आपल्याला कळून जाईल, जेणेकरून आपण इथे एंट्री घ्यायला रेडी आहे. दुसरी गोष्ट, रेंज कॅल्क्युलेशननुसार म्हटलं ना, छोट्या टाईम फ्रेममध्ये नाही, मोठ्या टाईम फ्रेममध्ये चालू होणार आहे. इथं आपण रेंज कॅल्क्युलेशन बघूया की आजचं काय शिल्लर आहे, काय झालं आहे. 30 मिनिटामध्ये बघूया. चला ठीक आहे. कॅन्डल पण तशी काय मोठी नाही बनली. तर कुठं एखादी मोठी कॅन्डल तयार व्हायला पाहिजे होती. हिचं ह्याचं आहे काय प्रॉपर 900 पण तोच आहे. काय चालू आहे मार्केटचं काहीच कळलं ना मला. $104.77. 104 आहे, 124 आहे.
4.7734 म्हणजे 68 पॉईंट्स काय तर डबल केलं तर 68 पॉईंट्स येतात ना. 68 पॉईंट इथं पण द्यायला पाहिजे. एंट्री मॉड्यूल बरोबर आहे का चेक करूया. लागणार भाई एवढं बरोबर आहे पण बघू आता अजून काय बघायला भेटते का. इथपर्यंत मार्केट पेंडिंग आहे अजून. बहुतेक आय थिंक डाऊन साईडलाच फुटून बघा. म्हणजे एक झालं तर असू शकतं आता. ओके आणि ही एक रेंज आहे. ह्याच्या खाली मार्केट आलं ना त्या मार्केटचं याची संपर भरपूर आहे. तर ह्याला आपण कॉपी करूया. हे कॉपीच आहे ऑलरेडी. टी पी ठेवूयाला आपण. 15 मिनटं खाली हाय असेल. आपण BTC डाऊन साईडला बघू शकतो का आपण. BTC सेलिंगसाठी ग्रँडेडच्या होता. ओके माझ्या टी पी कुठे येतोय. टी पी 100 पॉईंटच्या वर इथं वर येतोय. असं टाकायला होतं कारण प्राईसमध्ये लय डिफरन्स आहे बघा दोघांमध्ये. एक्समध्ये आणि BTCमध्ये थोडंसं बघा. टी पी एवढं मोठं लट्टे खेळला पाहिजे. असा व्यू पण होऊ शकतो बरं का की मार्केट इथं टॅप करून खाली जाणे इथं टच करून वर जाईल. पेंडिंग इंटरव्ह्यू नाही का खूप चुकतं आपलं. नाही लावायला पाहिजे. मार्केट जेव्हा ब्रेक करू ना तेव्हा बघता येईल आपल्याला काय करता येईल. आता सध्या जे लेवलला मार्केट आहे ना मार्केट इथे सपोर्ट घेऊन परत एक बाईंग मुवमेंट देऊ शकतो माहिती का. इथे 50% देऊ शकतं. तिथून परत सेलिंगसाठी देऊ शकतो. तर 50% ऑलरेडी मुवमेंट दिले बघा इथं मार्केट आले खाली. सॉरी इथं खाली आलं 50%ला रिएक्शन दिले आणि तिथून खाली चाललं आता. डाऊनसाठी बघू शकतो कारण की ओव्हरऑल ट्रेंड पण डाऊनसाठी बनतो. फ्लॅग पॅटर्न पण आहे कुठे हे बघ असं असं चालू आहे. त्याच्यामुळे मला पण वाटतं की
डाऊन साईडला घेतलं पाहिजे इथे एक ट्रेड. इथे एसरेट आहे. फुटलं तर जोरात फुटणार बघा. फुटलं तर कसं नाही फुटणार मार्केटच. अरे क्वांटिटी जर मोठी आहे म्हणजे मोठी म्हणजे रेस मोठी करून टाकली का आपण. $3 वस्तू आहे इथं. इथे एक्सेल ठेवला आहे. ओके करेक्ट आहे. ठीक. आणि खायचा याला टीपी तर कसा अंदाज नाही आहे तरी आपण टीपी तर आहे आपला तसा. रेंज तर इथं डन होती बरं का. एका तासाने जाऊ का. टॉपची आले. 190.6. 190.6. 62 पॉईंट. लास्ट इथे येते ना कुठे तर इथे येते बोलला. एंट्री तर घेतली आपण प्रॉपरली बरं का. पण आपल्याला नाही का टी पी शोधायला थोडंसं अवघड पडतं. टी पी नको ठेवायला काय म्हणते. हा ट्रेडचा घेतलं तुमच्यासोबत बघू आता जो रिझल्ट आहे तो तुम्हाला कळेलच सांगेलच मी तुम्हाला. बाकी काढू आपण काय रिझल्ट राहील तर तुम्हाला सांगेलच. आता मी जरा जाऊन दाढी कटे मी वेट करून येतो. दुपारी थोडं गर्दी मी कमी असतं वाटतं मला. चला ठीक आहे. बाय बाय.